जळगाव शहरात आज गोमातेचा सन्मान राखण्यासाठी तसेच गोहत्येला आळा घालण्याच्या मागणीसाठी विविध सामाजिक व धार्मिक संघटनांच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने नागरिक, महिला व तरुण वर्ग सहभागी झाले होते। गोमातेला राष्ट्रमाता घोषित करावे तसेच गोहत्याबंदी कायदा अधिक कडक करावा अशा मागण्यांचे फलक व घोषणा देत आंदोलन करण्यात आले। मोर्चा शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत तहसील कार्यालयात पोहोचला। यावेळी आंदोलनकर्त्यांनी तहसीलदारांना निवेदन सादर करून शासनाने लवकरात लवकर ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी केली। तसेच गोसंवर्धनासाठी विशेष योजना राबविण्याचीही मागणी करण्यात आली। प्रशासनाच्या वतीने निवेदन स्वीकारण्यात आले असून संबंधित मागण्या शासनापर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन देण्यात आले। या मोर्चामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता, मात्र पोलिसांच्या दक्षतेमुळे परिस्थिती नियंत्रणात राहिली। हम करेंगे, हम करेंगे, हम करेंगे, हम करेंगे। वो हमारी माता है, वो धर्म का नाता है। बंद करो। जय गो माता, जय गोपाल, जय गो माता, जय गोपाल। केंद्र में कानून बनाओ। कड़ाका भरपूर है। बोला गौ माता की जय, गौ माता की जय, गौ माता की जय। देश धर्म का नाता है, गौ हमारी माता है। देश धर्म का नाता है, गौ हमारी माता है। देश धर्म का नाता है, गौ हमारी माता है। बोलो गौ माता की जय, बोलो जगत जननी जगदम्बा स्वरूपा गौ माता की जय, गौ माता की जय, गौ माता की जय। आता आपल्याला 2 मिनिटं नामस्मरण करायचं आहे। जय के प्रभु दीनदयाल, जय गो माता, जय गोपाल भक्तों के, जय गो माता, जय गोपाल भक्तों के प्रभु दीनदयाल, जय गो माता, जय गोपाल भक्तों के प्रभु दीनदयाल, जय गो माता, जय गोपाल भक्तों के प्रभु दीनदयाल, जय गो माता, जय गोपाल भक्तों के प्रभु दीनदयाल, जय गो माता, जय गोपाल भक्तों के प्रभु दीनदयाल, जय गो माता, जय गोपाल भक्तों के प्रभु मामा सावली द्या ना, मामा सावली। आज सर्व हिंदू प्रेमींनी, हिंदू आणि गोप्रेमींनी सर्व केंद्र सरकारपर्यंत त्यांच्या भावना पोहोचाव्या याच्यासाठी तहसीलदारांना निवेदन दिलेले। याच्यात विविध संघटना होत्या, सर्व गोप्रेमी होते, आमच्या माता बंधू भगिनी सर्व याच्यामध्ये त्यांनी सहकार्य केलेले। शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन करून त्यांनी त्यात पायी आलेले आणि मी त्यांचं मनपूर्वक धन्यवाद देईल की त्यांनी आपल्या धर्मासाठी गोमातेसाठी एक इथे निवेदन दिलेलं आहे। आणि त्यांची मागणी की आपल्या भारत देशामध्ये गोवंश जे आहे ते बंद झालं पाहिजे ती मागणी केलेली आहे। आणि जसं राज्यामध्ये तसं काही राज्यामध्ये गुजरातमध्ये बंद आहे, तसं इतर राज्यातसुद्धा बंद व्हावा अशा सर्व आमच्या हिंदू बांधवांच्या भावना आहे। आणि त्या माध्यमातून मला वाटतं मी पुन्हा सरकारला हे निवेदन करेल की आमच्या सर्व भावना केंद्र सरकारपर्यंत पाठवा। आम्ही राज्यसभेमध्ये मांडून नक्कीच आम्ही केंद्रामध्ये ते पाठवण्याचा प्रयत्न करेल आणि आमच्या देशामध्ये गोमातेची हत्या होऊ नये ही आमची भावना आहे। बड़े जटाधारी की जय।